माझ्या बाजूला ही जी वनस्पती तुम्हाला दिसते त्याचं नाव आहे पानफुटी. आयुर्वेदामध्ये किंवा संस्कृतमध्ये त्याला पर्णबीज असं म्हणतात. या पर्णबीजाचा नेमका उपयोग काय? तर पर्णबीज हे उत्तम व्रणरोपण करणारं आहे. तुमच्या शरीरावरती झालेल्या जखमा ज्या आहेत त्या भरून काढणारं म्हणून पर्णबीज आहे. हे पर्णबीज हे नाव त्याला कसं पडलं तर पानातूनच पान निर्माण होतं. ह्याचं जे पान आहे तेच त्याचं मूळ आहे. ते जर का तुम्ही जमिनीत लावलं तर त्याच्यापासून त्याचं जे काही वनस्पती जी मोठी होणार आहे ती त्याच्यातूनच होते. पर्णबीजाचं जे पान असतं ते एकदम जाड असतं आणि एकदम ते जर का तुम्ही तोडलं तर एकदम चिकट आतून स्त्राव बाहेर पडतो. तर पर्णबीज हे व्रणरोपण करणारं तर आहेच. तुमच्या शरीरात कितीही मोठा घाव असेल तर ते पर्णबीजाने तो भरून येतो. त्याच्याच बरोबर पर्णबीज हे उत्तम रक्तस्तंभन करणारं आहे. ज्यांना ब्लिडिंग पाईल्सचा त्रास आहे, गुदद्वारामध्ये मूळव्याध झालेला आहे आणि तो त्याच्याद्वारे तिथून रक्त बाहेर पडत आहे, खूप जास्ती रक्तस्राव होत आहे, तर अशा वेळेला जर का पर्णबीजाचा पान जर का तुम्ही चावून खाल्लं तर त्याच्याने तुमचा रक्तस्राव हळूहळू करून कमी होतो. त्याच्याच बरोबर स्त्रियांमध्ये मासिक धर्म ज्या वेळेला असतो त्यावेळेला कधी कधी असं होतं की खूप जास्ती ब्लिडिंग होतं. 3 ते 5 दिवस ब्लिडिंग होणं हे नॉर्मल आहे, पण त्याच्यापेक्षा जास्ती दिवस जर का मेन्स्ट्रुअल सायकल सुरू राहिली, 7 दिवस 10 दिवस जर का ब्लिडिंग होत राहिलं तर ते ब्लिडिंग कमी करण्यासाठी सुद्धा पर्णबीज पानफुटीची जी पानं आहेत ती मदत करतात. अर्थातच आम्ही ह्याच्यापासून वेगवेगळी औषधं बनवतो आणि त्या औषधांमध्ये पर्णबीज असतं, पानफुटी असते आणि त्याच्याद्वारे एक्सेसिव्ह मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग किंवा ब्लिडिंग पाईल्स किंवा फिशरमधलं होणारं ब्लिडिंग किंवा शरीरामध्ये इतर कुठेही ज्या जखमा झालेल्या आहेत त्याच्यातून होणारा जो काही रक्तस्राव आहे तो कमी करण्यासाठी म्हणून पर्णबीजाचा पानफुटीचा खूप उत्तम उपयोग होतो.